पूर्ण आयत आहे. आपण आयताचे दोन समान भाग करायला शिकतो. उभे करू शकतो, आडवे करू शकतो, तिरके करू शकतो. आता आयताचे आपल्याला तीन समान भाग बघा. बघा 1 2 3 आयताचे आडवे तीन भाग झाले. आडवे तीन समान भाग म्हणजे हे जर भाग आपण असे एकावर एक ठेवले तर ते तंतोतंत जुळतात म्हणून त्याला समान भाग म्हणायचे. ह्या पूर्ण आयताचे आपण किती समान भाग केले? 3 समान भाग केले. ओके. आता उभे पण करू शकतो आपण. 1 2 3 झाले 3 समान भाग. आता 3 झाल्यानंतर 4 करायचे असतील आपल्याला तर 4 समान भाग करू शकतो. हे उभे 4 समान भाग, हे आडवे 4 समान. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की अर्ध्या भागाला 1/2 असं म्हणतात. 3 समान भाग केले आणि त्यातला एक भाग एवढाच आपल्याला दाखवायचा असतो तर आपण त्याला काय म्हणतो? 1/3 भाग. कारण आपण एका पूर्ण आयताचे किती समान भाग केले? 3 समान भाग केले. तर यातला एक घेतला भाग तर त्याला म्हणायचं 1/3 भाग. जर 2 भाग घेतले तर त्याला म्हणायचं 2/3 भाग. आणि जर 3 भाग घेतले तर त्याला